आम्ही ताबा देऊ केला, ग्राहकांनी तो घेतला नाही. बांधकाम अपूर्ण होते, भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नव्हते. प्रमाणपत्राशिवाय ग्राहकाला सक्ती करता येणार नाही. आपण एका अशा निकालाबद्दल बोलणार आहोत, जो निकाल अशा सर्व ग्राहकांसाठी खूप महत्त्वाचा आहे की ज्यांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी आपल्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी, एखादा फ्लॅट घेण्यासाठी जे डेव्हलपर्स आहेत, बिल्डर्स आहेत, त्यांच्याकडे लावलेले आहे आणि त्यांना वेळेवर ताबा दिला जात नाही, त्यांना NOC ज्या आहेत त्या दिल्या जात नाहीत, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जे आहे ते इश्यू केलं जात नाही आणि जेव्हा केस ग्राहक मंचामध्ये जाते त्यावेळी विदाऊट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जे आहे ते त्या मिळकतीचा ताबा घ्यावा असं म्हटलं जातं. तर या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निकाल जो आहे तो नुकताच आलेला आहे आणि त्या महत्त्वपूर्ण अशा निकालाबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर याच्यामध्ये जी हेडनोट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातली, जो महत्त्वाचा पार्ट आहे तो असा आहे की डेव्हलपर्स कॅनॉट कंपेल बायर्स टू ॲक्सेप्ट पोजेशन विदाउट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट और एन्फोर्स वन साइडेड कॉम्पेन्सेशन क्लॉजेस. म्हणजे विदाऊट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जे आहे तर त्याच्याशिवाय पोजेशन तुम्ही घ्या असं म्हणून डेव्हलपर जे आहेत ते भाग पाडू शकत नाही. तर हा जो महत्त्वाचा न्यायनिर्णय जो आलेला आहे तो महत्त्वाचा न्यायनिर्णय ज्या केसमध्ये आलेला आहे त्या केसची पार्श्वभूमी अशी होती की जो वाद होता तो वाद ग्राहक मंचामध्ये दाखल केलेला होता 3 ग्राहकांनी. त्यांनी एक रेसिडेन्शियल जो प्रोजेक्ट होता पार्श्वनाथ एक्झोटिका असं त्याचं नाव होतं, एक्झोटिका, पार्श्वनाथ एक्झोटिका, जो सेक्टर 53 गुडगावमध्ये होता आणि जे पार्श्वनाथ डेव्हलपर्स लिमिटेड होते तर त्यांच्याकडे त्यांनी फ्लॅट जो आहे तो बुक केलेला होता आणि एका रेसिडेन्शियल अपार्टमेंटमधला. त्यांनी जी बऱ्यापैकी रक्कम जी आहे ती बऱ्यापैकी रक्कमसुद्धा जी आहे ती त्या डेव्हलपर यांना दिलेली होती. त्याप्रमाणे फ्लॅट बायर ॲग्रीमेंट झालेलं होतं आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये असं होतं की साधारणपणे 36 महिन्यामध्ये जे आहे ते कन्स्ट्रक्शन कंप्लीट करायचं आणि पोजेशन द्यायचं. जास्तीत जास्त 6 महिन्याचा जो आहे तो ग्रेस पिरियड जो आहे तो त्यामध्ये देण्यात आलेला होता. परंतु जे डेव्हलपर होते त्यांनी त्या मुदतीमध्ये कब्जा दिला नाही आणि त्यासोबतच कब्जा दिला नसल्यामुळं जे खरेदीदार होते, बायर होते, तर त्यांनी NCDRCमध्ये जे आहे ते ॲप्लाय केलं आणि तिथं ऑर्डर झाली 30 जुलै 2018ला, 21 नोव्हेंबर 19ला आणि डेव्हलपरला जे कन्झ्युमर कोर्ट आहे त्यांनी डेव्हलपरला जे आहे ते आदेश केले की ताबडतोब जे आहे ते कन्स्ट्रक्शन कंप्लीट करावं. त्यासोबतच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जे आहे ते ताबडतोब घेऊन ते जे ग्राहक आहेत बायर त्यांना द्यावं. तर असा आदेश झाल्यानंतर त्यासोबतच असाही आदेश केलेला होता की जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाईसुद्धा देण्याच्या संदर्भामध्ये आदेश होता. 25,000 कॉस्ट द्यावी असा पण आदेश होता. आणि हे सगळं झाल्यानंतर मॅटर जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं, एक स्टेजनी प्रत्येक वरिष्ठ कोर्टामध्ये केस हे करत, तर त्याच्यामध्ये जे ॲपेलंट होते, डेव्हलपर होते, तर त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये असा युक्तिवाद केला की जे ग्राहक मंच आहे त्यांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन जो आहे तो न्यायनिर्णय दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. डेव्हलपरचं जे सेक्शन 14 आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टचं, तर त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय दिलेला आहे आणि जे मागण्या मान्य केलेल्या आहेत ग्राहकांच्या तर त्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरच्या आहेत. आणि त्यांचा महत्त्वाचा मुद्दा जो होता तो असा होता की क्लॉज 10C जो होता त्यांच्या दोघांच्या ॲग्रीमेंटमधला, तर त्याच्यामध्ये जे आहे जे विलंबाच्या संदर्भामध्ये क्लॉज होता तर त्याच्यामध्ये म्युच्युअल ॲग्रीमेंट असल्यामुळं ग्राहक मंचाला अशा प्रकारचं जे आहे ते आदेश करता येणार नाही, अशा स्वरूपाचा
युक्तिवाद जो आहे तो डेव्हलपरतर्फे करण्यात आलेला होता. याबद्दल निष्कर्ष नोंदवताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते न्यायनिर्णय याच्यामध्ये खूप महत्त्वाचा दिलेला आहे. आणि जे डिसिजन आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की द फाइंडिंग नो मेरिट इन द डेव्हलपर्स अपील, म्हणजे त्या डेव्हलपरनी जे अपील केलेलं होतं त्याच्यामध्ये कोणतंही मेरिट नाही. आणि जे ग्राहक मंचाचा आदेश आहे ते आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम केले आहेत. एवढंच नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे डेव्हलपर्स होते त्यांना असे डायरेक्शन दिलेले आहेत की त्यांनी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घेऊन ते ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घेऊन त्याच्यासोबतच त्या फ्लॅटचा जो आहे तो ताबा द्यावा आणि तो 6 महिन्यामध्ये द्यावा निकालापासून. आणि याच्यासोबतच पुढं असं म्हटलेलं आहे की जी नुकसान भरपाई ग्राहकाला दिलेली आहे ती नुकसान भरपाई सुद्धा डेव्हलपरनी त्या फ्लॅटधारकांना जी आहे ती द्यावी. आणि जर का कब्जा घेतलेला असेल त्याच्यामध्ये तर तो कब्जाच्या संदर्भामध्ये सुद्धा आदेश केलेला आहे. आणि 8% जे आहे त्याच्यावर त्या नुकसान भरपाईवर व्याज सुद्धा द्यावं की कब्जा देईपर्यंत आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळवेपर्यंत. ह्याच्यामधलं महत्त्वाची गोष्ट अशी होती की ऑक्युपन्सी सर्टिफिकेट न देताच कब्जा घ्या असं म्हणून ग्राहकांना जे आहे म्हणजे ज्यांनी फ्लॅट विकत घेतलेला आहे त्यांना भाग पाडता येणार नाही. हा या केसमधील मुख्य जो आहे तो गाभा आहे की तुम्ही कब्जा घ्या, ऑक्युपन्सी सर्टिफिकेटचं आम्ही नंतर बघू किंवा तुमची तुम्ही काढून घ्या, या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी असं म्हणता येणार नाही असं म्हटलेलं आहे. केसचं नाव आहे पार्श्वनाथ डेव्हलपर्स लिमिटेड विरुद्ध मोहित खिरभात म्हणून KHIRBAT असं या केसचं नाव आहे. सिव्हिल अपील नंबर 5289/2022, 5290/2022 आणि 11/047/2025 अशा 3 अपिलामध्ये एकत्रितपणे हा न्यायनिर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि आपण हा व्हिडिओ जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप आपण जर का फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्सला पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.